नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे की CET सेल 2024 राऊंड 1 तर गव्हर्नमेंट MBBS कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स हे पब्लिश झालेलं आहे काल उशिरा 27 तारखेला संध्याकाळी। तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय हे पहिलं मी तुम्हाला विषय क्लिअर करते, म्हणजे प्रत्येकांना लक्षात येईल की खूप सारे विद्यार्थी मला म्हणत होते की मॅडम SML आणि सीट मॅट्रिक्समध्ये काय फरक आहे। तर SML वरती तुम्ही जर कालचा व्हिडिओ माझा काढून पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल SML बद्दल मी डिटेल्समध्ये 2 व्हिडिओ मी केलेलेच आहेत आणि आज मी सीट मॅट्रिक्स बद्दल तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे। प्रत्येक कॅटेगरी वाईज किती आपल्या महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून किती सीट्स अवेलेबल आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज। तर हा सीट मॅट्रिक्स हा डिक्लेअर झालेला आहे CET सेलच्या आपल्या वेबसाईटवरती। तर सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालेलाच आहे। तर प्रत्येक राऊंडच्या अगोदर जो काही कंडक्ट केलेला जात असतो आपल्याला हे सीट्स, तर त्या किती सीट्ससाठी कंडक्ट केलेला जात असतो यासाठी डिक्लेरेशन दिलं जात असतं, त्यालाच आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो। आणि जर की जे फर्स्ट राऊंडमध्ये सगळेच सीट अवेलेबल असतात हे प्रत्येकालाच माहीत आहे की आता फ्रेश जे आपले CET सेल मार्फत सीट मॅट्रिक्समध्ये जेव्हा फर्स्ट राऊंड मार्फत आपल्याला तिथे सीट्स किती अवेलेबल आहेत तर असं विचारलं तर फर्स्ट राऊंडमध्ये सगळेच प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये ॲडमिशन्स आपले केले जात असतात आणि कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स अवेलेबल असतात त्या संदर्भात आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर जस्ट तुम्ही पाहू शकता, मी जस्ट रफली या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी ते लिहून दाखवते स्वतः प्रत्येक कॅटेगरी वाईज, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला की आपल्याला किती सीट मॅट्रिक्समध्ये आपल्या कॅटेगरीनुसार 85% कोठ्यामधून किती सीट्स अवेलेबल आहेत। तर जवळजवळ तुम्ही इथे मी पाहू शकता, अगदी मी रफली मी काढते म्हणजे तुमच्या लक्षात येतो की इथे गव्हर्नमेंटच्या ज्या टोटल्स आपल्या टोटल महाराष्ट्रभर देशामध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत तर जवळजवळ 5,500 सीट्स ह्या पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल सीट्स अवेलेबल आहेत। MBBSच्या गव्हर्नमेंट सीट्सबद्दल मी बोलते ओके। आणि त्यामध्ये 15% हा कोठा ऑल इंडिया कोठ्यामधून MCC मार्फत जो भरला जातो 15%ने, त्याच्यामध्ये 790 एवढ्या सीट्स 15%ने तिथे दिल्या जात असतात। आणि नंतर जे महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून ज्या सीट्स अवेलेबल असतात तर ते जवळजवळ 4,240 तर एवढ्या सीट्स इथे महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामध्ये सध्या अवेलेबल आहेत। जे विद्यार्थी आपल्या 85% कोठ्यामधून घेऊ इच्छित आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी टोटल 4,240 सीट्स अवेलेबल आहेत। तर ह्या कशा डिस्ट्रीब्यूट केल्या जातात कॅटेगरी वाईज तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर पहिल्यांदा आपण ओपन कॅटेगरीचं पाहूया। तर ओपन कॅटेगरीमध्ये जवळजवळ 1,120 सीट्स अवेलेबल आहेत महाराष्ट्रामध्ये। 4,240 या सीट्समधल्या आपण डिस्ट्रीब्युशन करून आपण विचार करूयात। ओपन कॅटेगरीमध्ये 1,120 अशा आहेत त्या सीट्स आजच्या घडीला अवेलेबल आहेत। आणि EWS साठी 10% आरक्षण दिलेलं आहे, त्यामध्ये 423 ह्या सीट्स EW मध्ये अवेलेबल आहेत आजच्या फर्स्ट राऊंडपासूनच। आणि OBC कॅटेगरीमध्ये 19% आरक्षण दिलं जातं, हे OBCचं मी काढत आहे OBC कॅटेगरीमध्ये। तर जवळजवळ 805 एवढ्या सीट्स इथं OBCला 19% आरक्षण दिल्यानंतर 805 एवढ्या सीट्स इथं अवेलेबल राहणार आहेत। हे झालं ओपन, EWS आणि OBC। आणि नेक्स्ट मी तुम्हाला आणखीन त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी लिहून दाखवते की आता नव्यानं 2024 मध्ये SEBC हे SEBCचं 10% आरक्षण दिलेलंच आहे, सगळ्यांना माहितीच आहे ह्या वर्षापासून 2024-25 मध्ये। आणि त्यासाठी सुद्धा त्यांना 10% आरक्षण देऊन 423 अशा ह्या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटसाठी MBBS साठी। आणि नेक्स्ट मी कॅटेगरी काढलेली आहे VJ। ते VJ कॅटेगरीसाठी 3% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सीट्सचा जर विचार केला तर आपल्याला 127 अशा सीट्स तिथे अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत। आणि NT1 आपण इथं 2.5% सीट्सचा जर विचार केला NT1चा 2.5% आपल्याला तिथं आरक्षण दिलेलं जात असतं विद्यार्थ्यांना। आणि तिथल्या सीट्स जर बघितल्या तर 106 अशा ह्या तिथं NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स अवेलेबल आहेत।
आणि पुढे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातूनच NT2 साठी 3.5% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 149 सीट्स अवेलेबल आहेत आणि NT3चा जर विचार केला तर तिथेही तुम्हाला 2% इथं आरक्षण दिलं जातं आणि तिथं NT3ला 85 सीट्स अवेलेबल करण्यात आलेले आहेत गव्हर्नमेंट MBBS साठी. ओके. आणि नेक्स्ट इथं कॅटेगरी मी काढलेली आहे. SC कॅटेगरीला 13% आरक्षण दिलेलं जात असतं आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथं सीट्स MBBS गव्हर्नमेंटसाठी 552 सीट्स इथं अवेलेबल दिलेले आहेत ह्या वर्षी. आणि ST कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर तिथं 7% आरक्षण दिलेलं आहे. तर त्या ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 297 सीट्स अवेलेबल आहेत. 297 एवढ्या सीट्स ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना MBBS गव्हर्नमेंटसाठी सीट्स इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. हे जे आपलं सीट मॅट्रिक्स आले त्या ह्याच्यावरून आम्ही पूर्ण हा काढलेला आहे डाटा. आणि डिफेन्स 1चा विचार केला तर 94 सीट्स अवेलेबल आहेत आणि डिफेन्स 2साठी 32 सीट्स अवेलेबल आहेत आणि डिफेन्स 3चा जर विचार केला डिफेन्स 3साठी 30 सीट्स अवेलेबल आहेत. तर 30 सीट अवेलेबल आहेत. आणि MKB म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर हे जे आपल्याला असतं MKB म्हणतो आपण त्याला, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर, त्याच्यासाठी 7 सीट्स अवेलेबल आहेत. आणि ह्या झाल्या सगळं कॅटेगरी वाईज. आणि नंतर आणखीन एक कोठा असतो तर हे जवळजवळ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो टोटल मध्ये तिथं सीट्स त्यांच्या अवेलेबल असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर तिथे जवळजवळ 20 सीट्स अवेलेबल असतात. तर जवळजवळ टोटल विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे आपण जर काढला तर 4250 ह्या एवढ्या सीट्स महाराष्ट्रामध्ये सध्या अवेलेबल आहेत. 85% कोठ्यामधून जे विद्यार्थी आपले महाराष्ट्रीयन तमाम घेऊ इच्छित आहेत तर त्यांच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार एवढ्या सीट्स मी अगदी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करून 100% सांगितलेलं आहे. सीट मॅट्रिक्स आल्यामुळे एकदम आम्हाला करेक्ट ॲक्युरेट आम्हाला हा अंदाज बांधता आलेला आहे. तर ओपन कॅटेगरी EWS, OBC, SEBC, VJ, NT 1, 2, 3, डिफेन्स 1, 2, 3 आणि महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं हे टोटल जर केलं तर 4250 सीट्स सध्या आपल्या इथे अवेलेबल आहे. तर जर पूर्णपणे भारतभर देशामध्ये गव्हर्नमेंटच्या आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या जे महाराष्ट्रामधून आहेत पूर्ण 15% मिळून आणि 85% मिळून तर 5050 सीट्स आहेत. त्यातल्या 85% कोठ्यामधल्या 4240 आहेत सीट्स आणि जे 15% मध्ये आहेत AIQ ऑल इंडिया कोठा MCC मार्फत भरल्या जातात तिथे 790 एवढ्या सीट्स ह्या सगळ्या पूर्णपणे अवेलेबल आहेत. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला पूर्ण अगदी कॅटेगरी वाईज हे प्रोव्हिजनल जे सीट मॅट्रिक्स आपल्याला सध्या आलेलं आहे तुम्ही पाहू शकता MBBS BDS साठी, त्याच्याबद्दल अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी तुम्हाला ज्याच्याबद्दल काही विचारायचे डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. मी माझा नंबर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून मला अगदी ह्या सीट मॅट्रिक्सबद्दल सुद्धा डिटेल्समध्ये विचारू शकता. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्यामार्फत तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तुम्ही नक्कीच आमचं काउन्सिलिंग जॉईन करू शकता आणि तुमचं MBBSचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतर गरजू मुलांना सुद्धा हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही त्यांच्या कॅटेगरीनुसार किती सीट्स अवेलेबल आहेत हे लक्षात येईल. आणि सीट मॅट्रिक्स आल्यामुळे तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा कितवा नंबर आहे आणि तुमचा ह्यामध्ये आतमध्ये येत असेल तर तुम्हाला सीट्स तिथे गव्हर्नमेंट सीट मिळण्याची चान्सेस आहेत. तर हे झालं पूर्णपणे महाराष्ट्रातून आपले पूर्ण अगदी जे MBBSचे गव्हर्नमेंट सीट्सबद्दल मी अगदी पूर्ण हा डाटा घेऊन आलेली आहे सीट मॅट्रिक्सच्या स्वरूपामध्ये. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही सेंड करा. एवढंच आहे आणि मी त्यानंतर मी आज हा व्हिडिओ संपवते. ओके, फ्युचर डॉक्टर, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.